तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या वतीनं आज आमच्या पत्रकार विभागातील विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे श्री अंबादेवी आणि एकविरादेवी महोत्सव 2025 याचं कव्हरेज करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। एकविरादेवी आणि अंबादेवीचा जे उत्सव आहे या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वांना नमस्कार आणि नवरात्रीच्या शुभेच्छा। यंदा श्री अंबादेवी संस्थानतर्फे हा जो अश्विन शारदीय नवरात्र महोत्सव आहे अत्यंत उत्साहामध्ये साजरा होत आहे। आज आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस म्हणजे चौथी माळ। लीडर आहे लीडर मॅम ठीक आहे ना, स्वतःहून करते ना मी। सो हे गाइस, वेलकम टू बॅक टू माय न्यू व्हिडिओ। कसं काय पब्लिक, तुम्ही आय होप की तुम्ही सगळे चांगलं असेल। सो फायनली गाइस, आपल्याला जायचं आहे कॉलेजमध्ये। कॉलेज गेल्यानंतर आपल्याला अंबादेवीमध्ये जायचं आहे आणि अंबादेवी जाऊन आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे। फायनली गाइस, आता माहीत नाही कसं काय करणार, ते सगळं माहीत पडते तिकडे कॉलेज गेल्यानंतर आणि सगळ्या आयडिया भेटून जाईल आपल्याला। आणि जो न्यू बंदे लोक त्यांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। चला आपण कॉलेजला भेटते। लव यू। आमचं डिपार्टमेंट हे यस भाऊ। आता आम्ही जाऊन राहिलो अंबादेवीमध्ये। हे आमचा ग्रुप आम्ही चालले बाबा। ठीक आहे, आमचा कार्तिक भाऊ, ये आमचे मंगेश भाऊ आ गया। ये किसका मुंह बनायला चाहिए, इसका मुंह बनाए, उसका मुंह निकाल के काय लगाएगा। गाडीचा लाईट इथे कॉलेजचा ग्रुप या ऑटो मध्ये बसलेला आहे, पाहू शकते तुम्ही। सॉरी आहे, काय म्हणते वकील भाऊ। लहान लेकरं आमच्या सोबत चालले। कार्तिक दा, दोन लेकरं चालले गुड टुरूला। सो फायनली गाइस, आम्ही पोहोचलेलो आहे अंबानगरीमध्ये। सगळं शॉर्ट आता सिनेमॅटिक मध्ये दाखवते समोर। लीडर चालले आहे समोर समोर। कार्तिक दा इकडे ब्लॉगिंग करून राहिले। तुझं काय भांडण होऊन राहिले। प्रेमाचा चहा, यस भाऊ, प्रेमाच्या चहा प्रेमानं पियाचं। तक्षशिला महाविद्यालयातून आम्ही पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे विद्यार्थी या ठिकाणी उत्सव म्हणजेच अंबादेवी महोत्सव 2025 याचा उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो हे बघण्यासाठी आलेलो आहे। आणि या निमित्तानं आपण या ठिकाणी बघू शकता की पोलीस प्रशासन व्यवस्था या ठिकाणी। रिपोर्टर भाई, यस यस भाऊ जाओ। सावरी आमचा लीडर आहे लीडर मॅम। ठीक आहे ना, स्वतःहून करते ना मी, करते म्हटलं स्वतःहून। आमचे अंकित भाऊ आले। काय म्हणते भावा, सगळं चांगलं। 2000 किलोमीटर दूर से 2000 किलोमीटर दूर देखने के लिए। काय पण डिसाईड होऊन राहिले आणि माहित नाही आता काय होते काय नाही। तुम्ही बघा समोरचा काय आहे काय नाही, पूर्ण व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा। नमस्कार, मी उज्ज्वला सुटे। तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या वतीनं आज आमच्या पत्रकार विभागातील विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे श्री अंबादेवी आणि एकविरादेवी महोत्सव 2025 याचं कव्हरेज करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की देवीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात आहे। त्या निमित्ताने मंदिर प्रशासनाने सुद्धा काही व्यवस्था केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी तथा दैनिक हिंदुस्तानचे मुख्य संपादक आदरणीय श्री मराठी साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, आपण मंदिर प्रशासनाचे जे आहे ते पदाधिकारी आहात, त्यामुळे आम्हाला काही प्रश्न विचारायचे। मला विचारायचं की यंदाचं जे आहे एकविरादेवी आणि अंबादेवीचं जे उत्सव आहे या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वांना नमस्कार आणि नवरात्रीच्या शुभेच्छा। यंदा श्री अंबादेवी संस्थानतर्फे हा जो अश्विन शारदीय नवरात्र महोत्सव आहे अत्यंत उत्साहामध्ये साजरा होत आहे। आज आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस म्हणजे चौथी माळ। सकाळी 5 वाजता अभिषेक करून
दर्शनासाठी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात येते आणि रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर उघडं असतं आणि त्यानंतर 11 वाजता आरतीला प्रारंभ होतो. ते जवळजवळ 12:30 वाजेपर्यंत आरती चालते, पण तेव्हा भाविकांना तेव्हा प्रवेश बंद केला जातो आणि दिवसभर इथे प्रसादाची व्यवस्था असते. 12 ते 2 वाजेपर्यंत इथे जे भाविक येतात त्यांना इथे प्रसादाची व्यवस्था असते. तसंच सकाळी 8 ते 10 या वेळामध्ये अच्युत महाराजांचे जे शिष्य आहेत सचिन देव महाराज यांचं इथे प्रवचनाचा कार्यक्रम असतो. याशिवाय अनेक इथे उपक्रम घेतले जातात. आरोग्य शिबिर सुरू आहे. आपल्या श्री अंबादेवी संस्थांचं धर्मार्थ दवाखाना आहे, त्यांच्या वतीने इथे यात्रेच्या ठिकाणी मोफत चेकअपचा एक कॅम्प सुरू आहे. तसंच महानगरपालिकेच्या वतीने सध्या एक आरोग्य तपासणीसाठी एक कॅम्प केलेला आहे. आपण गेले 9 दिवस वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवता, तर या वर्षीचं नेमकं उपक्रम वेगळं काय आहे यामध्ये? नाही, उपक्रम वेगळा की नाही. हा आता एवढी 5 म्हणजे आता या मंदिराला 5 वर्षांपेक्षा, कारण की श्रीकृष्णाचा पदस्पर्श या मंदिरात लागलेला आहे आणि हे स्वयंभू संस्थान आहे. एक उपपीठ आहे. जे 52 पीठ आहेत आपल्या देवीचे, त्याच्यातलं एक हे पीठ आहे, शक्तीपीठ आहे. तर त्याच्यामुळे नवीन काहीच नाही. जे अगदी परंपरागत सुरू आहे त्याचे सर्व आम्ही विश्वस्त मंडळ या सर्व काळजी घेऊन पूर्ण त्याची अगदी देवीचा म्हणजे पूर्ण तिला अगदी मान देऊन हे करून तिची पूजा आराधना करून याचा उत्सव. नक्कीच सर, पण शेवटच्या दिवसामध्ये महाप्रसादाचं मोठं या ठिकाणी आयोजन असतं, त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती सांगा. नवमीच्या दिवशी इथे नवमीचा होम होत असतो. अनेक भाविक भक्त असे असतात की बे ते 9 दिवस पूर्ण उपास धरलेला असतो त्यांचा, त्यामुळे त्याच्यानंतर ते उपास सोडायचे त्यांची एक इच्छा असते की आपल्याला देवीचा प्रसाद घेऊन आपण आपला 9 दिवसाचा उपास सोडायचा. त्याच्यामुळे त्या दिवशी अमरावतीतले हजारो लोक इथे प्रसादाला येत असतात. माझ्यासोबत इथे मीनाताई पाठक आहेत, दीपाताई खांडेकर आहेत, अशोक खंडेलवाल आहेत आणि तसेच सोबत आमचे टोटल आम्ही 15 विश्वस्त आहोत. असे सर्व आम्ही मिळजुळीने अगदी काही कोणाचे काही दोष एकमेकांचं काही द्वेष न करता हा उत्सव जेवढा चांगला होईल या परीने आम्ही प्रयत्न करत असतो. महिलांकरता महिलांना ओटी भरण्याचा त्रास होऊ नये म्हणून महिलांकरता आम्ही एक वेगळी व्यवस्था ओटीची या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे महिलांचा वेळ जात नाही आणि अगदी व्यवस्थितपणे महिलांची ओटी भरल्या जाते. महिलांचा दर्शनाचा भाग हा वेगळा आहे, पुरुषांकरता दर्शनाचा भाग हा वेगळा आहे. तसेच या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भजनाचं असतात. विविध प्रकारच्या बाहेर गावच्या सुद्धा महिला या ठिकाणी भजन करतात, भजनाची सेवा देतात आणि संध्याकाळी 4 ते 6:30 पर्यंत सुद्धा या ठिकाणी भजनाची सेवा महिला देतात. असा हा उपक्रम सातत्याने अनेक वर्षापासून सुरू आहे आणि त्यानंतर या ठिकाणी महिला प्रसाद घेतात आणि मगच या ठिकाणून जातात. असं आमची अनेक वर्षापासून ही प्रथा आहे आणि ती सुरू आहे. नक्कीच सर, आपल्याला सुद्धा अजून तुला सांगायचं म्हणजे की या ठिकाणी कुमारिकेचं महत्व खूप आहे. तर रोज एका कुमारिकेचं पूजन आम्ही करतो. रोज 9 दिवस या ठिकाणी कुमारिकेचं पूजन केलं जातं. आणि नक्कीच सर, जो नवरात्रीचा शारदीय उत्सव या ठिकाणी सुरू आहे, हे आम्ही विश्वस्त तर सर्व या यात्रेसाठी प्रयत्न करतो जेवढे, पण पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन या संदर्भात मला प्रश्न विचारायचा आहे की आपण विश्वस्त मंडळ जे आहे ते प्रयत्न करतायत आणि कशा पद्धतीचं सहकार्य तुम्हाला प्रशासन आणि मनपा अधिकाऱ्यांकडून? मनपा पोलीस प्रशासन इतक्या उत्तम रीतीने आम्हाला सहकार्य करतं की आम्ही त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी म्हणजे डोळ्यात अगदी तेल टाकून अगदी इथे काम करत असतात. CCTVवर बसले असतात. कोणाचं काही समजा पैसे चोरी गेले, दागिना चोरी गेला तर लगेच ते इथे ट्रॅप करतात. अगदी आणि सुबह 3 बजे मनपा वाले आके पूरा मंदिर परिसर पूरा साफ सफाई करके, फिर 4 बजे पब्लिक आना शुरू हो जाती है, 5 बजे से दर्शन शुरू होते हैं. बहुत अच्छे से उनकी मेंटेनेंस बहुत अच्छा है. नक्कीच, जे या ठिकाणी तुमच्या मंदिर प्रशासनाकडून कारभार केला जातो अगदी सुस्तुत असा कारभार आहे. आणि त्या संदर्भातच तुम्हाला महिलांविषयी अजून काय सांगायचं? या दीपाताई खांडेकर सांस्कृतिक समिती आहे आपल्या अंबादेवीची, म्हणजे आम्ही संगीत सेवा समारोह घेतो, त्याच्या या अध्यक्ष आहेत, त्याविषयी या सांगतील.
आपण अंबादेवीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संगीत सेवा समारोह घेत असतो आणि तो नेमका या नोव्हेंबर महिन्यामध्येच आहे, 21 ते 23 नोव्हेंबर. त्याच्यात दिग्गज कलावंत ए ग्रेडचे कलाकार आपल्या इथे येऊन सेवा देऊन जातात अल्पशा मानधनामध्ये. जे बाहेर त्यांचे लाखो जे मानधन असतात तिथे अल्पशा मानधनामध्ये ते आपली सेवा देऊन जातात आणि ही एक मेजवानी असते आणि हा कार्यक्रम पूर्णतः निःशुल्क असतो. त्याचबरोबर कीर्तन समारोह असतं की दिग्गज कीर्तनकार आपल्या इथे सेवा देऊन जातात. तसेच वर्षभरामध्ये जवळपास 3 ते 4 वेळा संगीत दरबार म्हणून असतो, जो उभरते कलाकार असते. ते उभरते कलाकारांना आपण इथे मंच उपलब्ध करून देत असतो. असे आमचे विविध कार्यक्रम आणि आमचा धर्मार्थ दवाखाना आहे. आमचं मोठं अ ग्रेडचं ग्रंथालय आहे, ज्याच्यात 60 ते 70 हजाराच्या जवळपास पुस्तकं आहेत आणि स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी इथे येऊन अभ्यास करतात आणि 2023 ते 2024 मध्ये जवळपास 40 ते 45 विद्यार्थी मोठ्या पोस्टवर नोकरीला लागले आहे. ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तसंच टिळक विद्यापीठ पुणे यांच्यातर्फे वर्षातनं 2दा संस्कृतचा आमचा अभ्यासक्रम जो चालतो त्याच्या परीक्षा होत असतात. त्याच्यात बरेच विद्यार्थी आमचे प्रथम अंकाने पास होऊन त्यांना शील्ड सुद्धा टिळक विद्यापीठातर्फे मिळाली आहे. ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे की देवीचा आशीर्वाद पूर्णपणे मिळत असतो त्यांना. असे विविध कार्यक्रम आमच्या इथे होत असतात. नक्कीच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एक शक्तीस्थळ म्हणून अमरावतीची ओळख आहे आणि या संदर्भातच मला सर तुम्हाला प्रश्न विचारायचा की महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध असं शक्तीस्थळ आहे, त्यामुळे संबंध महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी येतात. तर या नवरात्रीच्या काळामध्ये कशा पद्धतीचं दडपण किंवा प्रेशर असतो का भाविकांना त्रास व्यवस्था? आमच्या इथे श्री अंबादेवी संस्थानचं भक्त निवास आहे. अगदी अल्प दरामध्ये आम्ही इथे भक्त निवासामध्ये त्यांची सोय होते. त्याच्यामुळे आजपर्यंत तरी बा कुठला बाहेरगावचा लाखो लोक या यात्रेमध्ये येतात, परंतु अशी कधी तक्रार नाही आली का बाई आमची गैरसोय झाली. आम्हाला अगदी सर्व सोयीयुक्त असलेलं हे अंबादेवी संस्थान आहे. आमचे सचिव साहेब आहेत, त्यांचे सुद्धा बाईट घ्या. हे सचिव साहेब आहेत, यांच्याशी आपण थोडी बातचीत करूया. सर, यावर्षीचं जे शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे त्या संदर्भात आपण काय माहिती सांगणार? नाही, यंदाचा तसं तर अंबादेवी संस्थानचा दरवर्षीचा पूर्ण एक सेटिंग लागलेलं असतं आणि त्या सेटिंगप्रमाणे चालू आहे. पण मला एक अतिशय आनंद असा होतो आहे की यावेळेला सर्व प्रकारच्या लोकांनी म्हणजे तिथं सुरक्षा बलं असतील, म्हणजे जसं पोलीस आहे, होमगार्ड्स आहेत, मनप आहे, विद्युत विभाग म्हणजे MSEB आहे आणि याच्याशिवाय मीडिया यांनीसुद्धा अतिशय उत्कृष्ट सहकार्य आम्हाला या सगळ्या नवरात्र आयोजनामध्ये केलेलं आहे. आणि एक अत्यंत अभिमानाची गोष्ट अशी आहे की जिथे पूर्वी 4 ते 5 तास बायकांना उभं राहावं लागत होतं, आज आमच्याकडे कुठलीही महिला भगिनी आल्यानंतर 10 मिनिटात ती दर्शन घेऊन सुखात समाधानाने आनंदाने आमच्या इथं रवाना होते. ही पर्याप्त व्यवस्था आम्ही करू शकलो याचं सर्वात जास्ती समाधान आहे. आता सर्वांचं सहकार्य, मी ज्यांचा उल्लेख केला त्यांचं सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे आणि यापुढे मला विश्वास आहे की असंच तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळत राहील. आई जगदंबेच्या कृपेने तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो भविष्यासाठी आणि सगळेजण चांगले नाव काढतील याचा विश्वास बाळगून आहे. नक्कीच अशा पद्धतीने श्री अंबादेवी संस्थानचे जे पदाधिकारी आहे, संस्था आहे, यांच्या आपण मुलाखती घेतल्या आणि या संदर्भात माहिती जाणून घेतली की महाराष्ट्रामध्ये जे सुप्रसिद्ध असं अंबादेवीचं मंदिर आहे याचा जो आहे प्रचार आणि प्रसार हो चांगल्या पद्धतीने व्हावा, देवीचं दर्शनासाठी भावभक्तांनी या ठिकाणी यावं यासाठी प्रशस्त मंडळ नेहमीच कार्यरत असतं आणि भाविकांनी या ठिकाणी लाभ घ्यावा ही त्यांची इच्छा असते. अमरावतीहून उज्ज्वला सुटे, TVM न्यूज साठी तक्षशिला महाविद्यालय, अमरावती.
दर्शन वर्शन अब निकल रहे हैं हम अपने कॉलेज के लिए। तो चलो भाई लोग बोलो ना। नहीं देख रहे हो भाई बंदे क्या कर रहा है, मुझे कुछ समझ में आ नहीं रहा है भाई। ट्रैफिक में हमारे साथ कुछ गलत कर रहा है। इन्होंने हमारी गाड़ी ठोक दी, हम इनको ठोक देंगे अभी कट्टा निकाल रहे, कट्टा निकाल। काय का, गेहूं का कट्टा कि शक्कर का कट्टा? शक्कर का कट्टा। ट्रैफिक देख सकते हो भाई, इतना लंबा है ना भाई, क्या बोल सकते हैं। पीछे भी बहुत खतरनाक। हमारी गाड़ी निकल जाएंगे, निकल जाएंगे या नहीं निकलेंगे इसका कोई गारंटी नहीं ले सकता है भाई। बना दे साहब। अरे नागिन बना के लहरा दे भाई।